तर मित्रांनो बघू शकता आज आपण एका अशा धावणीला आलो एक हिंद केसरी धावण ज्याने म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या पळाच्या जोरावर आपला आणि आपल्या मालकाचं नाव नेऊन ठेवलं आहे असा हिंद केसरी तेजा. आपल्यासोबत दादा आहेत, दादांशी थोडं बोलू. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलाल, तेजाची खरेदी कुठून केलेली? तेजाची खरेदी आपण नेहमीमधनं केली होती. राजू बारशीकर आहे मला त्याच्याकडनं केली होती. दादा तुम्ही जेव्हा खरेदी केली तेव्हा तेजा आदत होता की दुसरा होता? हां, आपण जेव्हा घेतलं तेव्हा आदत होता आणि आपण आदत घेतले आपण घाटावर पाठवलं. तर दादा तुम्ही जेव्हा तेजाची खरेदी केली तुम्हाला वाटलेलं का तेजा आज पूर्ण म्हणजे एवढा पळेल की तुमचा आणि मालकाचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवेल? तसं काय वाटलं नव्हतं, पण दादा आमचे दादा भाऊ आहेत मोठे होत त्यांचं म्हणजे पारख असते का कुठला पण वासरू घ्यायचा तर तो बघूनच घ्यायचा. आपण तो बघून घेतला होता, घोड्यात पळताना बघितला होता. त्याच्यानंतर आपला बरेच दिवसानंतर त्याचा शोध लागला आणि मग आपण घेतला होता. आता दादा आपण बघतोय तेजा बिनजोडला पण पळतो आणि घाटावर 3 फेऱ्यांना पण पळतो. नियोजन कसं काय करताय? नियोजन आपल्या घाटावर आपल्या ज्याच्याकडे समजलं असतो तेच करतात आणि मुंबईचं नियोजन आम्ही सर्व करतो. आता दादा आपण बघितलं मागे 2-3 महिन्यापूर्वी एक घाटावर मोठं मैदान झालं. तेजा तिकडे पळत होता. सेमीला एक मोठा सेमी होता. बाकासूरच्या घाटात तेजाची गाडी लागली. मनात थोडी धाकधूक होती का की बाकासूरच्या घाटात आपली तेजाची गाडी लागली? नाही, असं काय नाही. कसं म्हणजे धाकधूक असं काय नाही, कारण तो अर्जित होणार आहे खेळात. सध्या तो बैल सगळं देवच आहे, म्हणजे सर्वांच्या मनातला बसलेला बैल आहे. त्याच्यामुळे आज लहान मुलांना बोला घरच्या फॅमिलीला त्याच्यामुळे नाद लागला या गोष्टीचा. कारण अगोदर एवढा नाद नव्हता, आता लागला. आणि कसं आहे, सगळेजण आज विचार करतात का चांगला बैल लागला तर आपण काय होणार, पण आम्ही असं नाही. आम्ही कुठलं पण सेमीत असलो तरी आम्ही चुकतो आणि तो पण हे सगळी चपशीत बैल. आता तुम्ही असे बोलले की आम्हाला आधीपासून नाद लागला आहे, पण तुमचं एक म्हणजे मला आवडलं की तुम्ही बाकासूरच्या सेमीत गाडी लागली तरी तुम्ही जपलं, बैल आपला झुपला त्याच्यात. पण भरपूर जण असे गाडा मालक आहेत ते विचार करतात की मोठ्या बैलामध्ये गाडी लागली की ते झुपत नाहीत, घाबरतात. पण प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे की मोठ्या बैलामध्ये जर आपली गाडी लागली आपण 100% झुपली पाहिजे. त्या बैलाला थोडी जरी 19-20 घासाघास जरी झाली ना तरी आपलं बैल उजेडात येईल. भले आपली गाडी पडली तरी आपला बैल 100% उजेडात येईल. त्यात मालकाचा तुम्हाला पुढच्या मैदानात पायऱ्यासाठी फोनसुद्धा येऊ शकतो. काय बोला? पायऱ्यासाठी फोन आम्ही जेव्हा पण म्हणजे आता गट पास तरी केला ना, शेड आमच्या वासराला बैल द्या असा, आमच्या वासराला बैल द्या असा फोन येतो. कारण कसं प्रत्येकाच्या बैलाला इच्छा असते का चांगल्या बैलात पळवा आणि आपण वरती जावं. आणि सेमीचा विचार झाला, सेमीचा कधी विचार करत नाही. सेमीला प्रत्येक जणाला गाड्याला झुपायलाच लागतात. गटाला माणूस विचार करतो का बाबा गटाला नको, आपल्या वासराने किंवा बैलाने झाला गट पास तरी केला ना तरी हां बाबा गट पास केला तरी वाटतं. म्हणून गटाला काही जण झुपत नाही टॉपच्या बैला. आता आपण बघतोय दादा मुंबईमध्ये बिनजोड आपला खूप चर्चेचा विषय. आता 3 वर्ष ज्या जोडीने अखंड महाराष्ट्र गाजवला अशी मथुर महबूबची जोडी, आपला तेजा महबूबमध्ये मथुरच्या आधी खूप वेळा पळाला आहे. तेव्हा कसं काही नियोजन व्हायचं? 2 वर्ष नियोजन व्हायचं. म्हणजे आपली जेवढी पोरं आहेत ना, म्हणजे त्यांचं आणि आमचं रिलेशन तेव्हा चांगला होता. आता पण आहे चांगला, पण ते कसं आहे आता कसं ते पैरे वेगळे, आमचा पैरा वेगळा आणि बैल पण कसा तेव्हा रिवर्स झाला होता. त्याच्यामुळे पैरा काही तेवढा आपण जुळून नाही आणला. पण तेव्हा 2 वर्ष आम्ही सतत एकाच खांदी उजव्या खांदी बाहेरनं पळत होता आणि महबूब आतून पळत होता. ती गाडी म्हणजे भेटतच नव्हती. त्याच्या अगोदर पण चांगली बैल होती, त्याच्यानंतर पण अशी चांगली बैल झाली. आता वय किती असेल तरी आपल्याकडे 12 वर्ष झाले. आता म्हणजे बघा मित्रांनो, एवढा 12 वर्ष असून घाटावर देखील पळतो आणि मुंबईला देखील तेवढा स्पीडने पळतोय. धमाक लागते आणि एवढा पूर्ण ग्रुप आहे त्यांचा, त्याच्या मागे सर्वांची मेहनत आहे. आणि दादा काय बोलाल, आता तेजा आणि महबूब परत कधी दिसतील का? प्रयत्न करू आम्ही लवकरच पळायचा. कसं आहे आता बैलाचा पण वय झाला, प्रत्येकजण विचार करतो बैल द्यायला. कसा त्या बैलात बैल आपला त्यांचा बैल जास्त पळतो किंवा आपला बैल कमी पळतो असा विचार करतो. म्हणजे प्रत्येकजण विचार करतो ना का बाबा माझा बैलाला गुलालाच भेटला पाहिजे किंवा हिराचं नियोजन तर होईलच, पण कसं शर्तीचा आणि फिरत फरक आहे ना असा विषय. आता तेजाचं पुढचं नियोजन कसं काय असेल? ते पुढच्या बिनजोडला की घाटावरती? नाही, आता सध्या बिनजोडच करू. कारण कसं घाटावर जाणं येणं प्रवास 4 तास बैल इकडनं जाणार किंवा मग 2 दिवस अगोदर बैल पाठवायला लागते. 4 तास इकडनं जाणार, बैल टेम्पोत जाणार, जाम होणार. त्याच्यामुळं मग गेलो तर अगोदरच 15 दिवस अगोदर नियोजन करून जाऊ, नाहीतर सध्या तरी बिनजोड लागते. आता आपण बघतोय मुंबईचा हिंद केसरी मैदान बोलल्यावर 26 जानेवारीला एक आपल्या मुंबईचा हिंद केसरी मैदान असतो. तेजा आपल्याला दिसेल का तिकडे? 26 जानेवारी नक्की दिसेल भाई. 26 जानेवारीला आमच्याकडे जरा खूपच मैदान आहे. आता इथे कोणगावला पण मैदान आहे
आणि आमची घरची सध्या तरी घरचीच गाडी पळवायचा प्रयत्न केला. आता आपण बघतोय आता दावणीला हे 2 नवीन वासरं दिसत आहेत. नवीन वासरू. तर नाव सांगा ना जरा वासरांची. त्या वासराचं नाव रेशमी आहे आणि हा रोलॅक्स नाव. खरेदी कुठून केलेली? हा आताच खरेदी केली बारामतीवरनं आणि तो आपण नाशिकवरनं खरेदी केला होता. पेरा वगैरे काढला नाशिक का? 13 दोघांना फेऱ्या काढल्या. आता त्या दिवशी उसाटण्याला बिजड पण झाली होती. गुलाल झाला. हां गुलाल झाला. मस्त. बघा मित्रांनो, आता तेजाच्या पावलावर पाऊल ठेवून ही 2 वासरं तयार करतायत दादा आणि त्यांच्या मेहनतीला देखील यश लागतंय. पहिली शर्यत झाली, पहिली शर्यत ना, पहिली शर्यत आणि पहिलाच गुलाल. तर आता काय म्हणजे त्यांच्याकडे पुढचं नियोजन कसं काय बघताय तुम्ही त्यांच्याकडे वाटचाल? पुढचं नियोजन आता आम्ही प्रयत्न करू त्यांना चांगलं तयार करण्याचा. जसे तयार होतील तसे आता ते आम्हाला टॉपमध्ये नाही पण आम्हाला 3 नंबरमध्ये तरी 2 किंवा 3 नंबरमध्ये तरी पहावे आमची एवढीच इच्छा आहे. आता आपण त्या दिवशी एक बाईट पडली कान्हादादाची, त्याच्यात बघितलं कान्हादादा सुद्धा बोलले की तेजा आणि महबूब, मथुरच्या आधी तेजा आणि महबूब ही खूप वेळा जोडी पळालेली. तर आता तेजा तर तुमच्या दावणीला परत होणार नाही. तेजाच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही असं म्हणजे वासरू तयार करणार आहे की नाही? चालू आहे आता आम्ही तो पब्लिकलाच पाहतो. पण असं नाही आपण बोलू नाही शकत का दुसरा तेजा, दुसरा आता मोठा लक्ष बनतो, दुसरा मथुर बनतो. मोठा लक्ष तर आता सर्ववाची झाला, पण मथुर आहे, बक्कासूर आहे, सोन्या आहे, हे तर पूर्ण परत तयार होणारी बैल नाही आहेत. ही आपलीच म्हणजे एकदाच पळतात बैल किंवा ती 10 वर्ष किंवा 15 वर्ष ती परत नाही होत. दुसरा बैल तयार होईल किंवा आपण आता दुसऱ्याचं नाव ठेवू छोटा तेजा, तो पळला तर 3 नंबरमध्ये जाणार. तो सांगू नाही शकत आपल्याला 1 नंबरमध्ये पाहिजे. बरोबर. पण आपण मेहनत करत जायची. आपल्याला नाग चौक आहे त्याच्याबरोबर आपण प्रयत्न करता यायचा की बाबा पळेल 2 नंबरमध्ये तरी पळेल ही अपेक्षा करतो आम्ही त्यांच्याकडे. आता आपण बघतोय आपले शेठ कधीच म्हणजे सगळ्यांच्या समोर येत नाहीत. नियोजन वगैरे तुम्हीच करत असता. काय बोलायला शेठ बद्दल? दादा कधीच मुलाखत नाही. आता तुम्ही दुपारी फोन केला आहे त्याच्यामुळे मला सांगितलं का असं आहे मुलाखतवालाही नाही दे. त्याच्यामुळे मग बोलतं तू ये. मग मी कामावरून आलो आणि लगेच मग तयारी करून आलो का असं आहे येणार आहेत मुलाखत. तर दादा कधीच मुलाखत देत नाही. सुरुवातीला जेव्हा तेजा असेल सायदा तेव्हा एक मुलाखतवाला होता किल्लार काव म्हणून, तो आला होता. तेवढीच मुलाखत दिली. त्याच्यानंतर दादाने कधी कोणाची मुलाखत दिली नाही आणि कोणाची बाईट दिली नाही, काय नाही. कधीच समोर कॅमेऱ्याच्या समोर येणार नाही. आणि नियोजन करताना पण सांगतील का आमची पोरं बघतात, आमच्या पोरांच्या हातात आहे नियोजन. त्यानं तुम्ही माझा नंबर देतील, तो हा भाऊ आहे, तो वरती एक भाऊ आहे, त्यांचे नाव देतील, नंबर देतील का तुम्ही त्यांना फोन करा, त्यांचे काय ते त्यांचे नियोजन करा. आता पुढचं नियोजन कसं काय? पुढचं नियोजन आता 26 जानेवारीला चाललं आहे. आमची घरची गाडी पळायची म्हणजे घरची वासरं आणि तेजा तसंच नियोजन करायचं. तर बघा मित्रांनो, आज आपल्यासोबत होते दादा आणि तेजा, एक हिंद केसरी तेजा कुंभार. आपलं नाव, आपल्या गावाचं नाव आणि आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं आहे. आता हिंद केसरी तेजा आणि दादांनी पण आपला मोलाचा वेळ दिल्याबद्दल दादा तुमचं पण अभिनंदन. आणि तेजा असाच कायम गुलालात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचं पण धन्यवाद खूप खूप. कारण कसं आहे तुम्ही पण वेळ काढून इथे आलेत आणि आता तुम्ही कुठनं आलेत तर जर लांबून आले असतील तरी तुमचं धन्यवाद आहे. कारण मुलाखत घेणं या आताच्या ट्रेनमध्ये मुलाखत घेणं खूप म्हणजे स्वतःचा प्रवास करून स्वतःचा खर्च करून जाणं खूप म्हणजे असं स्वतःच्या याच्यावर करणं वेगळी बात आहे. आता त्या दिवशी पण मुलाखत येऊन गेले हे सध्या इथे ड्युटीला होतं. तुमच्या सर्वांचं धन्यवाद. जेवढ्या पण बैलांची मुलाखत घेत्या त्या तुम्हाला पुढे अजून वाटचाल तुमचे संस्कार वाढव अशी आम्ही पण दादा शेवटचा प्रश्न. आज आपण बघतो एवढी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे उभे आहेत, सगळ्यांचा हातभार आहे, काय बोलाल त्यांच्याबद्दल? सगळ्यांचा हातभार आहे बा. बैलाचा धुण्यापासून तर बैलाचा कोणतीही गोष्ट साफ करण्यामध्ये सगळी जेवढी मुलं आहेत ना सगळी सकाळपासून त्यांना बोललं ना का या टायमाला या टायमाला तुमच्या हजर कोणतेही कपडे. आता आज चांगले कपडे असो किंवा घरचे कपडे असू दे, चांगले कपडे असेल तरी ते बैलाला धुणार काय नाही म्हणजे असं विचार नाही करणार का बाबा मी आज चांगले कपडे घातले तर बाबा नाही मला नाही जमणार, मी जाणार. ते थांबणारच, सगळ्या गोष्टी करणार आणि मगच जाणार. आता पण आज सकाळी मी नव्हतो तर त्याला सांगितलं तर गाडा म्हणजे छकडा रंगून घ्या, तर छकडा रंगून घेतला आहे आणि त्याने सर्व गोष्टी तेच करतात. आता अर्धे तर कामाधंदे जातात पण लहान मुलंच सर्व करतात. बैलाला खाणं घालण्यापासून तर बैलाचं सर्व गोष्टी करण्यापर्यंत. तर बघा मित्रांनो, आता दादा बोलले मी काम धंद्याला होतो. दादा आपण बघतोय आज तरुण पिढी या बैलगाडी क्षेत्रात खूप उतरले. त्यांचं म्हणजे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन आहे की या क्षेत्रात पैसे कमवले जातात, पण तुम्ही सर्व काम वगैरे करून आज आपला छंद जोपासता. जरा सांगा आपल्या तरुण पिढीला. तरुण मात्र सर्वच तरुणच आहेत. पण कसं आहे ज्याला नाद लागतो. आता मित्र जातो, माझा मित्र जातो त्याच्यामुळे सर मी पण जातो. आणि तिथे मैदानात एकदा माणूस कोणता बी जाणार, लहान जाऊ मोठा जाऊ, तिथे एकदा गेला ना तर त्याला नाद लागतोच. पण सर्व गोष्टी
सर्व गोष्टी सांभाळून घरच्या पण गोष्टी आम्हाला पण अगोदर या गोष्टीचा विरोध होता, पण त्याच्यानंतर सांगतो काय तुम्हाला, त्यानंतर म्हणजे बैल जेव्हा म्हणजे जेव्हा टी व्हीवर दिसायला लागले, यूट्यूब वगैरे सगळे मुलाखत दिसायला लागले, तेव्हा घरच्यांचा विरोध कमी झाला, म्हणजे जास्त जावं नाही म्हणून. चालेल दादा, तुम्ही तुमचा मुलाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असाच त्याच्या कायम गुलालात राहा आणि तुमच्या कपाळी कायम गुलाल राहा हीच ईश्वरच्या प्रार्थना. बंद करा.